तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण खेळणार आहोत माइनक्राफ्ट. जसं तुम्हाला आठवत असेल, गेल्या पार्टमध्ये मी माझा नवीन सर्वायवल वर्ल्ड सुरू केलेला. आणि या जो वर्ल्डमध्ये खेळतो आहे मी आता, त्या वर्ल्डचं नाव आहे स्वॉर्डिगो रेज किंगडम. तर मी जस्ट असा विचार करतो की मी क्लॅश ऑफ क्लॅन्सचे स्वॉर्डिगोचे व्हिडिओ टाकत होतो, तर विचार केला माइनक्राफ्टचे पण व्हिडिओ टाकतो. तर माइनक्राफ्टचं खूप चांगलं चालू आहे म्हणून जस्ट मी व्हिडिओ टाकला माझा. आणि चांगले व्ह्यूज पण आले, 19 20 असे व्ह्यूज आले, 20 वगैरे. तर आज मी जाणार आहे या केवमध्ये. आणि इकडेच ना खूप सारं आयरन पण बघितलेलं मी. आता तोडतो, पहिले इथे प्लेस करतो. रिस्पॉन पॉईंट सेट केलेलं बरं ना, कशाला उगाच परत मरायचं बिरायचं. तर तसा पण मी काही एवढं काय प्रो नाही आहे, म्हणजे वाचेल तरी मी, पण तरी पण कशाला रिस्क घ्यायची. इकडे वरती आयरन आहे, जरा तोडतो मी. एकदा आयरनची वेन भेटली ना, म्हणजे ऑलमोस्ट 7-8 आयरन तरी होऊन जातातच. इकडे जरा जास्तच भेटले. 8 आयरन झाले. 8 आयरनने मी विचार करत होतो पहिले सिमेंट करायला ठेवतो मी आयरन. कोल आहे आपल्याकडं, काय करतो मी? कोल या आयरन. तर मी पहिले तर शिल्ड बनवेल. तर पहिले इकडचं कोल तोडतो. शिल्ड बनवून मी एक पिकॅक्स बनवेल, वॉटर बकेट पण बनवेल. कोलचं पण सेम. तर कोल दिसलं ना म्हणजे भावा समजून जायचं, 30पेक्षा जास्त कोल तर भेटतील. 30 नाही, एवढे नाही, 15पेक्षा 15, 16, 17. ठीक आहे. बापरे, ते खतरनाकच आहे. काटे खालती पण कोल आयरन आहे. ओके, खालती पण आहे. मध्येच आयरन ना ब्लॉक्सच्या ना आरपार असतात ना, तर समजत नाही. आपण मिस करून जातो. आपण विचार करतो जाऊन दे, एकच होता सोडून दे. पहिले हे ठेवून होतं तिकडे स्मेल्ट करायला, आणि मग आपण त्या रुइन पोर्टलच्या इथे जाऊया. तेव्हा का झोंबी आले, पण झोंबी यायला पण लागले. मरतोय. अरे, मला कसं हिट केलं त्याने, समजलंच नाही मला. जस्ट मिनिट, जस्ट थोडा आयरन बनला असेल, शिल्ड वगैरे बनवतो. मला उगाच रिस्क नाही घ्यायची. 1000 मारायचं नाही मला. ओके, 8 आयरन झाले, ते शिल्ड तर बनवतोच. अरे काय करतो मी? बनली शिल्ड. 7 आयरनने मी हेल्मेट बनवेल. हेल्मेट नाही तर पिकॅक्स काय बनवेल पहिले. ओके, पिकॅक्सच बनवतो. चांगलं. ठीक आहे, तर पिकॅक्स तर बनवलेली आहे. ओके, अजून आयरन भेटलं. मी ह्याचं हेल्मेट तर बनवू शकतो. एक मिनटं, त्याला ॲडजस्ट करतो इन्व्हेंटरी. बापरे, मी घाबरलो 2 मिनिट. मला वाटलं काय आहे. पहिले जरा इन्व्हेंटरी साफ करतो. वूल लागेल आपल्याला, मटन, रॉटन फ्लॅशची पण गरज नाही आपल्याला. वुडन पिकॅक्स तर काहीच गरज नाही. स्टोन टूल्स आपल्याला लागू शकतात, माहीत नाही ना कधी काय लागेल. 2 आयरन झालेले. फूड ठेवतो मी. हेल्मेटच चांगलं आहे बनवायला. अरे, मी एक गोष्ट विसरलो. अरे यार, वॉटर बकेट बनवायची होती. तर ओके गाईज, आपलं फूड कुक झालेलं आहे. तर आता जस्ट आपण रुइन पोर्टलच्या इथे जाऊया. मी थोडेसे मी हे पण बनवले, टॉर्चेस पण बनवलेले आहेत. काय करायचं होतं, रुइन पोर्टलच्या इथे जायचं होतं. टॉर्चेस आहेत, हे उपयोगी पडू शकतात. पहिले तर मी ना थांबा, मी असा विचार करत होतो की मी ना काय एक अजून थोडेसे बनवतो. एक कोल आणि एक स्टिक बाकी आहे. तर कसं बनवतात?
आता माझ्या मनात विचार चालू होता की मी काय विचार करत होता तुम्ही का ती काम आठवलं. एक मिनटं जरा. हां, थोडंसं वूड पाहिजे माझ्याकडे. वूड नाही आहे. ते मगाशीच ऑफलाईनमध्ये जेव्हा रेकॉर्डिंग नव्हतं करत तेव्हा विचार केलेला आणि आता विसरलो. जस्ट मी जरा तोडून आलो, तर कापून आलो झाडं. ठीक आहे, मी थोडेसे ट्री कापून आलो तर थोडेसे वूड भेटले मला. जस्ट मी त्यांचं ना प्लॅन्ट्समध्ये कन्वर्ट करतो. तर ठीक आहे. तर मी जर असं काय म्हणू, हां, पहिले सगळं तोडून घेतो म्हणजे कसं तिकडे वापरायला लागलं तर. एक मिनटं, तो तिकडे एंडरमॅन अरे 2 एंडरमॅन आहेत मला. तर मी जस्ट ना बोट बनवतो पहिले. एक बोटने पकडून मारणार मी आता. एक मिनटं, बोट कशी बनते. हां, चौकी मला वाटलं अशी बनवत असेल. क्राफ्ट रेसिपीजमध्ये जाऊन बघतो. डायरेक्ट त्या वूलनेच बनवतो. आता एकच लागेल. 2 एंडरमॅन आहेत. पहिले फूड खाऊन घेतो भाई साहेब. एंडरमॅनशी विचार करलो का तर जर 4 माळ घालून सुद्धा त्यांचे खतरनाक जातात. आला प्लीज होतो, प्लीज फसला. अरे रे, हो, माझं वुल्फ त्याच्यात बसला जाऊन आणि तो त्याला डॅमेज करायला लागेल. मेला एंडरमॅन. एंडरपर्ल शिट. विचार केला थांबायला झोपतो मी. विचार केलेला एंडरपर्ल पडेल पण पडलीच नाही एंडरपर्ल. सकाळ करतो पाहिजे. ओके. अरे झोंबी बा. अच्छा, अडकलं तिकडेच. मर तरी मग परत तिकडे जायचं आहे. मारतो जाऊन. अरे मरतच नव्हता का माणूस होता. पहिले तोडतो, हातातच ठेवतो मी बाबा. परत एंडरमॅन दिसला त्याला मारायला. पहिले ना माझा प्लॅन असा होता की आजूबाजूला पूर्णपणे ना टॉर्चेस लावायचे. का एवढं आयरन पण आहे. कारण की बघ ना, म्हणजे आपलं दिसेल तरी लांबपर्यंत. हा बघ, कुठले तरी मॉब्स येतात. नाही तर काय होईल ते अंधारात खोज करत बसली. इकडं माझ्या बाजूला स्पॉन होईल कुठला तरी मॉब, मला मारायला लागेल. झोंबी पण आहेत. ओके, आयरन आहे थोडंफार. अरे भाई मर ना. ऐकत नाही लोक, काय करायचं. आयरन पहिले तोंड घेतो भाई. आयरन बोलतो. आयरन मी ना बाबा. अरे यार, दोन्ही साईडून आले बघा. मरेल भाई मी लावून घेऊन. ठीक आहे, दिसत तरी नाही कोण. पटकन आयरन तोडून घेतो. नाही, क्रिपर नाही. भाई माझे एकतर डॉग्स माझ्यासोबत आहेत. क्रिपर आला तर मी मरून जाते. माझे डॉग्स किती कठीण नाही ना. 10 करतात. मर प्लीज मर रे बाबा. मेला बापरे, म्हणजे सास फुललेली ना अशी. आपले गुजबम्स झाले मला. शिट. पण पहिले तर बाबा मी हे स्मेल्ट करायला ठेवतो. मला दिवसला खून राहायचं. जस्ट मिनिट. कुठे गेलो. हां, पहिले विचार करतो ह्यांना बसवतो पहिले. नंतर बाबा परत फुटतील मरतील मला. मला बसून जातो मला. आता पहिले आयरन स्मेल्ट करायला ठेवतो. एकच मिनटं. स्टिक्स काय बनवू शकतो मी याच्याने. बो विसरलो. बो ॲरो कशी बनवतात. ॲरोची रेसिपी नाही वाटतं. अरे दाखवत का नाही रेसिपी. काय स्पेलिंग चुकीची टाकली की का मी. मला नाही वाटत मी स्पेलिंग चुकीची टाकली असेल. ठीक आहे, जाऊन दे. आता मला हातापायी करूनच करायला लागणार. लढायला लागणार. इकडे चेस्ट थांबले. अरे
गोल्ड ब्लॉक मेन आहे बाबा. काय म्हणते गोल्ड ब्लॉक तोडायचो आणि पडायचं तो कुठेतरी लावत. मिनटं. ओके ओके. कोणतं आहे? गोल्डन ॲपल भेटलं मला. फ्लिंटन. अरे काय दोन्ही पण आर्मर ते कर्ज ऑफ बाइंडिंग करतात. ते कर्ज ऑफ बाइंडिंग म्हणजे मला मरायला लागणार त्याला. जर कर्ज ऑफ बाइंडिंगमध्ये तो असा एन्चेंटमेंट आहे जो एकदा आपण घातला ना तर बाबा आपण मेल्याशिवाय तो कधीच सुटत नाही आपल्या अंगात. आणि जर हा हार्डकोर असता ना तर भाई हमेशा पहिले फसलो असतो त्याला घालून. आयरन आहे थोडंफार. आयरन एकदा क्यूमध्ये आलं की आयरनच आयरन भेटतं बाबा. काय बोलायचं म्हणजे आयरनचं काही कमीच नाही. आजूबाजूला आहे का? कधी कधी आयरन हिडन असतं बाबा, दिसतच नाही ते. म्हणजे असतात जवळच असतात फक्त ते एक ब्लॉक हे करून असतात. ठीक आहे आता काय काम तर नाही राहिलं चेस्टने पाहायचं. सो जस्ट विचार करत होतो मी की अरे रे आता जे आयरन भेटलं त्याच्याने आता स्मेल्ट करून मी वॉटर बकेट बनवेल आणि मग इथे एंड पोर्टल बनवेल. बरं ना तेच मला सुद्धा बनवलं. चांगली आयडिया आहे ना. मला माहिती होतं काहीतरी करतं तिकडे, लक्षात नव्हतं आता माझ्या. अरे भाई बापरे झोंबी वाकपले मला सांगू. माझ्या मागे ना 2-3 बेबी झोंबीज आलेले ते कंटिन्यूस मारत होते. तुम्हाला माहिती आहे तर ते असतात छोटे त्यांच्यावरती नेम लावायचा पॉईंट म्हणजे ते वेगळंच कठीण. बाबा पहिले ब्लॉक करतो बाबा. मॅग्मा ब्लॉकने हालत टाईट होते. मी बघितलं आता जस्ट इंटरनेटमध्ये ते इकडून ना वॉटर टाकायचं असतं वॉटर बकेटने पाणी. मग त्याच्याने ते तिकडं फसतं म्हणजे गॅप आहे ना तिकडे जातं आणि मग ब्लॉक होतं. तर बघतो आयरन स्मेल्ट करायला ठेवलेलं जरा स्मेल्ट करतो आयरन. अजून होतं वाटतं माझ्याकडे. त्यामुळे ह्यांना प्रोटेक्शनसाठी घेतोच मी. 12 आयरन झालेत मला. स्मेल्ट करायला ठेवलेलं ना लक्षात नव्हतं काय केलेलं मी. थोडा वेट करूया. एक आयरन भेटेल आपल्याला लगेच. आपले थांब एक मला आयडियली. हां हो काय विचार करू तुम्ही की आयरन झालेलं आहे. तर आता वॉटर बकेट बनवून घेऊ आपण. माझा घसा सुकला बोलून कंटिन्युअस बोलून. जस्ट मी जरा वॉटर बकेटमधून पाणी घेतो आणि पितो त्याला. चला आता वॉटर बकेट तर झाली आहे भरून. ठीक आहे आत्ताच रात्र होत असं वाटतं मला. ओके गाईज आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. मी नेक्स्ट व्हिडिओ कन्फर्म क्लॅश ऑफ क्लॅन्सची टाकेल. मी तुम्हाला सांगितलेलं की मी स्वॉडिगोचा व्हिडिओ टाकल्यानंतर क्लॅश ऑफ क्लॅन्सची टाकेल पण थोडासा प्रॉब्लेम झाला. तर ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.